नमस्कार, मी राजश्री अन्नपूर्णा किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण आमरस पुरी बनवणार आहोत। तर त्याच्यासाठी मी आंबे घेतले, इथं 5 आंबे घेतले। पुरीसाठी थोडं बेसन पीठ घेतलं, थोडे तीळ घेतले। तीळ ऑप्शनल आहे, तुम्हाला जर मला आवडतात म्हणून मी तीळ घेतले। थोडं मीठ, ओवा, रवा आणि गव्हाचं पीठ। तर चला सुरुवात करूया। मी हे पीठ भिजवून घेते। तर बघा, मी पीठ भिजवून घेतलं। आता याच्यात आपण रवा घातला, त्यामुळे याला 10 ते 15 मिनिटं रेस्ट करण्यासाठी ठेवू आणि तोपर्यंत आपण आमरस बनवून घेऊ। तर हे बघा, अशा पद्धतीने आपण याचे छिलके काढून घ्यायचे आंब्याचे आणि हे याचा गर आहे ना मिक्सरमध्ये टाकायचा आणि आमरस बनवायचा। आमरस हा पुरीसोबत खाण्यासाठी करायचा आहे आपल्याला, तर जास्त पातळ नाही करायचा। तर बघा, आता हे सगळे आपण आंबे कापून घेतले। आता हे ना मिक्सरमधून याचं व्यवस्थित पेस्ट करून घ्यायची आणि थोडी त्याच्यात साखर घालून व्यवस्थित आमरस करून घ्यायचं। तर हे बघा, आपला आमरस तयार आहे। मी विसरले होते, सॉरी। याच्यात मी थोडंसं मीठ टाकलं। आता हा आमरस आपण काढून घेऊ आणि फ्रीजमध्ये ठेवू, तोपर्यंत पुरी बनवून घेऊ। तर आता आपण पुऱ्या काढून घेऊ। आता तेल ठेवलं पुऱ्या काढायला मी आणि इकडं पुरी लाटून घेते। तर बघा, आता मी या पुऱ्या आहे ना लाटून घेते। हे जास्त अशा पातळ पुऱ्या करायच्या नाही आमरससोबत खायला। आपण याच्यात रवा टाकल्यामुळे ह्या लूज नाही पडणार, कडक राहतील। आता अशा सगळ्या पुऱ्या मी लाटून घेते। तेल तापलेलं आहे। आता आपण पुऱ्या लाटून घेतल्या आणि याच्यात एक एक पुरी अशी सोडायची। पुरी सोडल्यानंतर तिची खालची बाजू भाजल्याशिवाय पुरी उलटायची नाही, नाही तर जास्त तेलकट होती। शिवाय आपण याच्यात रवा आणि बेसन पीठ घातलेलं आहे, तर जास्त तेलकट नाही होणार अशी पुरी, फक्त कडक होईल थोडीशी। बघा, आपली रसपुरी तयार आहे। नक्की एकदा ट्राय करा, खूप छान लागते आणि मुलांना तर खूप आवडती। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। बाय बाय।